सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आता हिवाळा म्हटलं की छान छान पदार्थ तर बनणारच। त्याच्यातलंच मी असा एकदम टेस्टी मस्त कचोरीसारखं लागणारे एक पदार्थ दाखवते। खूप साधा आणि सोपा आहे। त्याच्यासाठी मी 100 ग्रॅम पालक घेतली, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 3 लसणाच्या कळ्या घेतल्या, ताजा कोथिंबीर घेतला आहे। आता त्याला छान कट करून घेतलेलं आहे। आता त्याला मस्त बारीक क्रश करून घेतलेलं आहे, म्हणजे अगदी पूर्ण पेस्ट नाही होऊ दिलं, असं साधारण एकदम असं जाडसर ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आता बघा 1 चमचा मी रवा टाकलेला आहे आणि हो 1-2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेते आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाड पीठ रव्याच्या जागी गव्हाचं वापरू शकता, पण मोस्टली बरेच जणांच्या घरी जाड पीठ नसतं। तर आता बघा त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान, आणि जितकं व्यवस्थित तुम्ही त्याला मळाल ना, मिक्स कराल ते छान। अर्धा चमचा हळद आणि त्याच्यानंतर 1 चमचा मी तिखट वापरते आहे। 1 चमचा तिखट असल्यामुळे मी पाऊण चमचा घेतला आहे, तुम्ही प्रमाणानुसार घेऊ शकता। तसंच ओवा घेतला 1 चमचा, त्याला व्यवस्थित हातावर चोळून घेतलेला आहे। आणि हो 1 चमचा मी याच्यामध्ये तीळ आणि 1 चमचा मी कलोंजी वापरते आहे। तर बघा आता छान मिक्स करून घेते व्यवस्थित, याला पूर्णपणे असं छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे। याच्यामध्ये मोहन तेल वगैरे काही घालायचं नाही, इतकं छान होते ना, फक्त तुम्हाला मिक्स करताना लक्ष द्यायचं आहे। आता बघा, आणि रवा टाकायचं कारण हेच आहे की ते एकदम त्या पुरीमध्ये खुसखुशीतपणा येते। आणि बघा हे टाकलं आहे आता मी पाणी, हो 1 चमचा तीळ आणि कलोंजी टाकले। जर तुमच्याकडे कलोंजी नसेल तर तुम्ही नुसते तीळ टाकू शकता। बघा डो छान तयार होऊन गेलेला आहे, मळायला घेतलं आहे। आता वरतून मी अर्धा ते पाऊण चमचा छोट्या चमच्यानी तेल हातावर टाकते, त्या पिठाला व्यवस्थित। हा छोटाच चमचा, खूप मोठा चमचा नाही, त्याने 1 चमचा ते 1.5 चमचा घेते मी, छोटा चमचा असल्यामुळे। मोहन आतमध्ये बिलकुल घातलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आता वरतून मी व्यवस्थित पीठ मळून झालं म्हणून मी हे तेल टाकलेलं आहे। बघा डो रेडी आहे। आता मी तेल गरम करायला ठेवलं आणि म्हणजे ठेवते आहे सॉरी। तर तेल गरम झालं की असं छान गरम झालं की बघा आता मी त्याचे छान छोट्या एका साईजचं गोळ्या करून घेते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला पूर्ण चपाती लाटून गोल झाकणानी वगैरे कट करू शकता, पण मला जरा मोठ्या पुऱ्या करायच्या होत्या म्हणून मी लाटते आहे। आणि बघा व्यवस्थित लाटून झालं की मी, तेल गरमच आहे माझं, मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला याच्यासाठी सांगते की ती पुरी बघा किती छान फुलून जाणार। आणि विशेष म्हणजे व्हिडिओ खूप मोठा नाही, त्याच्यामुळे नक्की पूर्ण पहा। बघा आता लाटून घेतल्या फटाफट, मी तुम्हाला लाटून दाखवल्या, तुम्ही झाकणाने कट करू शकता। आता तळायला सोडते आहे। तळल्यावर बघा ती पुरी किती छान टम्म फुगते। तुम्ही एक वेळा बघा, मी तुम्हाला पूर्ण करूनच दाखवते इथे व्यवस्थित तळलेल्या पुऱ्या वगैरे। आणि अशी तोडताना एवढी खुसखुशीत असते ना, म्हणजे अशी तुम्हाला कडक नाही राहणार पण फुगलेली राहणार। तुम्ही 4 तास ठेवा, 6 तास ठेवा, ती पुरी तशीच फुगलेली राहणार, कारण त्याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, त्याच्यामुळे बघा किती छान फुगून आलेली आहे ना ही मस्त। तर बघा मी सगळ्याच पुऱ्या तुम्हाला अशा तळून दाखवते आहे, छान फुगली बघा, बघितलं। तर आता ताज्या भाज्या खूप छान छान येतात मार्केटला, तर आपल्याला हिवाळ्यामध्ये तर काय पालक काही ना काही पर्याय शोधायचाच असतो की पालक कशी खाऊ घालायची आहे। तर टेस्ट पण छान, हे तुम्ही ट्रॅव्हलिंग पण मध्ये नेऊ शकता आरामशीर। तुमच्या 4 ते 5 दिवस ह्या पुऱ्या बिलकुल खराब होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे। बघा किती छान तयार होऊन गेल्या, अगदी टुम्म फुगल्या, हर एक पुरी छान टुम्म फुगून गेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स द्या। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा।